Welcome back to the channel Maths for Science. Now today's lecture we are going to discuss a new topic, that is a vector. Before starting a syllabus of 12th science, we will discuss or we will recall some concept of vectors from 11th standards. 11th standard physics actually it is, because in mathematics vectors was omitted. In day-to-day life, we come across some quantities like length, mass, velocity, weight, acceleration, distance, speed. Do you know? Out of that, some quantities required direction, but some quantities required only magnitude. For example, speed आपण कन्सिडर करूया. एखाद्या व्हेकलचा स्पीड जेव्हा आपण कन्सिडर करतोय तेव्हा आपण असं म्हणत नाही की त्याचा स्पीड 40 km/h इन द डिरेक्शन ऑफ, असं कधी म्हणत नाही. पण त्याची जर व्हेलॉसिटी सांगायची झाली तर आपण इन द डिरेक्शन ऑफ इट्स व्हेलॉसिटी इज 40 km/h असं आपण म्हणतो. किंवा फोर्स असेल, फोर्स ही एक कन्सेप्ट आहे, एक क्वांटिटी आहे की फोर्स आपण कुठे एक्झर्ट करतोय त्या डिरेक्शनला फार इथे इम्पॉर्टन्स आहे. पण एरिया आहे, एरियाला कुठे डिरेक्शन लागते का, तर नाही. ओनली मॅग्निट्यूड, एरिया ऑफ दॅट रेक्टँगल इज सो अँड सो, व्हॉल्यूम ऑफ दॅट सिलेंडर इज सो अँड सो, बस होतंय. तिथे तुम्हाला सांगायला गरज लागत नाही की त्याची डिरेक्शन काय आहे. मग असे जे विदाऊट डिरेक्शनचं आहे, ओनली मॅग्निट्यूडवर डिपेंड आहे, त्याला म्हणायचं स्केलर. आणि ज्याला स्केलर ज्याला मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन असं दोन्ही लागते त्याला म्हणायचं वेक्टर. म्हणजेच काय, तर आपली लाईन. बघा, दोन पार्ट आपण बघितले, स्केलर किंवा स्केलर्स अँड वेक्टर्स. वेक्टर्स म्हणजे काय की ज्याला मॅग्निट्यूड आहे आणि किती गेला, 4 किलोमीटर गेला. कुठल्या डिरेक्शनमध्ये, इन द डिरेक्शन ऑफ स्कूल, शाळेच्या दिशेने, स्कूलच्या दिशेने तो 4 किलोमीटर गेला. इथे काय म्हणू शकतो आपण, त्याने मॉर्निंग वॉक 4 किलोमीटर केलं. अरे कुठे केलं, कुठे गेलेला, कळतंय का परफेक्ट, इथे नाही कळत आहे. म्हणजे असं सांगितलं, तो इन द डिरेक्शन ऑफ स्कूल किती गेलाय, 4 किलोमीटर गेला. कळतंय. मग काही क्वांटिटीच्या बाबतीत डिरेक्शनला पण इम्पॉर्टन्स आहे मॅग्निट्यूड सोबत, त्याला म्हणायचं वेक्टर. आपण इथे बघणार आहोत हे सगळं वेक्टर्स आहे. वेक्टर इज अ सिम्पल पार्ट ऑफ लाईन. लाईनचा एक पार्ट म्हणजे वेक्टर, की ज्याला असं आहे, ज्याला तुम्ही एरो असं आपण जनरल लँग्वेजमध्ये म्हणतो, एरो. खूप ठिकाणी आपण असे एरो बघितलेले असतात. रस्त्यावर तर आपल्याला खूप ठिकाणी दिसतात, बिल्डिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला एरो दिसतात. एरो करून म्हणजे डिरेक्शन दाखवलेली असते आपल्याला तिथे. दॅट एरो इज नथिंग बट वेक्टर. कळतंय. तर टाईप्स ऑफ वेक्टर, तर याच्यामध्ये काय काय टाईप्स असू शकतात. मला वाटतं तुम्हाला हे सगळं येत असेल. नल वेक्टर सिंपल आहे, वर्डवरून त्याची डेफिनेशन. व्हॉट इज नल, मॅग्निट्यूड इफ ए बार. आता वेक्टर दाखवायचा कसा, असा दाखवायचा. ए इज अ सिंपल लेटर, सिंपल अल्फाबेट. इफ वी राईट ए ॲज ए बार देन इट इज अ व्हेक्टर. त्याच्या डोक्यावर असा बार दिसला की त्याला म्हणायचं व्हेक्टर. अजून एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे ही मी नंतर सांग. ए बार इज अ व्हेक्टर. नल वेक्टर म्हणजे काय असू शकेल, नल म्हणजे काही नाही, म्हणजे नल. नल, व्हॉट इज नल, ए बार इज इक्वल टू 0. व्हॉट इज मॉड, मॉड इज अ डिस्टन्स. लेंथ, लेंथ 0. 0 लेंथचा वेक्टर म्हणजे पॉईंट, थोडक्यात म्हणजे काहीच नाही, वेक्टर एक्झिस्ट होत नाही अर्थात तिथे, त्याला म्हणायचं नल वेक्टर. नेक्स्ट युनिट वेक्टर. पहिला बघितलं ना, युनिट वेक्टर. युनिट वेक्टर मीन्स इफ मॉड ऑफ ए बार इज इक्वल टू 1 युनिट. 1 युनिट म्हणजे किती असेल, 1 मिलीमीटर, 1 सेंटीमीटर, 1 किलोमीटर, और काय 1 युनिट जर त्याचं लेंथ असेल, त्या वेक्टरची लेंथ म्हणजे आपण 1 किलोमीटर चालत गेलोय, त्याला म्हणायचं युनिट वेक्टर. आणि तो दाखवता तसा, ज्याचं मेजरमेंट, ज्याची मॅग्निट्यूड ही 1 युनिट आहे, त्या वेक्टरला युनिट वेक्टर म्हणायचं. आणि तो दाखवायचा असा, ए कॅप. A cap is nothing but unit vector A.
J cap, small j, J cap is a unit vector J. B bar is a vector. इथे आपल्याला याची मॅग्निट्यूड माहित नाहीये, but if we write B as a B cap, then it magnitude of that vector is, आपण इथे कॉन्फिडेंटली सांगू शकतो याचे मॅग्निट्यूड किती आहे, 1 युनिट आहे. ज्यावेळी कॅप दिसेल त्यावेळी त्याची मॅग्निट्यूड किती असते, 1 युनिट असते. त्याच्यानंतर आपण बघूया कोलिनियर वेक्टर. आता को मीन्स कॉमन, लिनियर मीन्स इन द सेम लाइन. रोड आहे, सपोज रोड आहे हा, हा डिवायडर आहे, डिवायडर आहे, 4 लेनचा हा रोड आहे. ह्या 2 लेन आहेत, अशा जात आहेत. ही एक लेन आहे, ही एक लेन आहे, 2 लेन आहेत, आणि ह्या 2 लेन अशा आहेत. नॅशनल हायवे, 4 लेनचा नॅशनल हायवे आहे. आता इथे बघा, ही सिटी ए आहे, इथे सिटी ए आहे, इथे सिटी बी आहे, सिटी बी इथे आहे सपोज, आणि सिटी सी इथे आहे. तर कोलिनियर वेक्टर हे जे 2 आहेत, इथून काढूया, हे मी डिरेक्शन साठी दाखवले की ही अशी आहे, लेन अशी आहे, ह्या डिरेक्शन मध्ये लेन आहे अशी. आता अशा 2 गाड्या सुटलेल्या आहेत, इथून निघाल्या आहेत, ए या सिटी पासून निघाल्या, बी पर्यंत थांबल्या, ए पासून निघाल्या, बी पर्यंत थांबल्या. 2 वेगवेगळ्या गाड्या, अर्थात डिरेक्शन त्यांची असेच असणार. ए पासून निघाल्यात, बी ला येऊन थांबल्यात. एवढाच त्यांना प्रवास करायचा आहे. सेम ह्या सिटी पासून ह्या सिटी पर्यंत ह्याच हायवे त्यांनी वापरलेला आहे. याला म्हणायचं कोलिनियर वेक्टर, की ज्यांची डिरेक्शन अँड मॅग्निट्यूड दोन्ही सेम आहे. दोन्ही गाड्या एकाच इनिशियल पॉइंट पासून निघाल्यात आणि एका टर्मिनल पॉइंटला जाऊन थांबलेल्या आहेत, त्याला म्हणायचं कोलिनियर वेक्टर. पण सपोज हे जे डिस्टन्स आहे, सपोज 100 किलोमीटर आहे, आणि हे पण डिस्टन्स आहे, हे 100 किलोमीटर आहे. यातली एक गाडी आहे ती ए या इनिशियल पॉइंट पासून सुटून बी या इनिशियल पॉइंट कडे आली आहे, पण दुसरी जी गाडी आहे ती बी हा इनिशियल पॉइंट पासून सुटून सी पर्यंत आलेली आहे. येथे लक्षात डिफरन्स कोलिनियर मध्ये आणि आता जे सांगते त्याच्यामध्ये. ही पहिली गाडी जी आहे, पहिली जी गाडी होती ती ए ह्या सिटी मधनं सुटून बी पर्यंत आलेली आहे. ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे 100 किलोमीटर इन दिस डिरेक्शन. नेक्स्ट जी गाडी आहे ती बी सिटी पासून निघून सी पर्यंत पोहोचलेले आहे, डिस्टन्स कव्हर केलेले आहे 100 किलोमीटर इन दिस डिरेक्शन. इथे ए बी बार अँड बी सी बार आर इक्वल व्हेक्टर्स. कोलिनियर कळतंय, कोलिनियर म्हणजे एकमेकाला तंतोतंत जोडणारे. ए बी कोलिनियर झाले. आता इथे ए बी अँड बी सी आर equal vectors, direction and magnitude same, but initial point and terminal points are different, are called equal vector. What is collinear? Initial point and terminal points are same and direction is also same, is called collinear vector. Next, negative vector. Simple. ह्याच रोड वरून मी तुम्हाला दाखवते. एक गाडी ए पासून निघाली, सी पर्यंत गेली, पॅसेंजरला सोडलं, पब्लिक व्हेकल आहे सपोज, आणि पुन्हा सी पासून निघाली आणि ए कडे येऊन थांबली. आपली बस आहे असं कन्सिडर करा. हा जर आपला पहिला वेक्टर असेल ए सी बार, ए पासून सी पर्यंत, ए या इनिशियल पॉइंट पासून सी या टर्मिनल पॉइंट पर्यंतचा वेक्टर आहे. म्हणजे इथे आपल्या याच्याप्रमाणे 200 किलोमीटर त्याने पास केलेला आहे इन दिस डिरेक्शन. देन सी ए बार इज अ निगेटिव्ह वेक्टर ऑफ ए सी बार. कळते? ए सी बार इज अवर फर्स्ट वेक्टर सपोज. देन सी ए बार, सी पासून ए पर्यंत, सी ए बार मीन्स
C is the initial point, A is a terminal point. AC bar means A is the initial point, C is a terminal point. Then CA bar is a negative vector of AC bar. सिंपल. ह्या रोड मॅप वरून तुम्ही हे लक्षात ठेवा, व्यवस्थित लक्षात राहील, कुठेही कन्फ्युजन होणार नाही. यानंतर आपण जे काही अल्जेब्रा आहे त्याच्यावरचा तो आपण बघूया. स्केलर मल्टिप्लिकेशन. Scalar multiplication. Suppose this is a vector A bar. Magnitude of A bar is equal to 1. Suppose means A bar is nothing but A cap here. Now, if we draw the next vector, vector is a part of line. This vector is half of A bar. What could you conclude from that? Magnitude of this vector is half of this one. Magnitude of this vector, suppose this is a B bar. Magnitude of this vector is half of this one. Scalar multiplication. Or this is suppose 2A bar. Scalar multiplication. 2 times A bar. A bar is a one unit. Then this is a double of that original vector. Scalar multiplication of vector. Simple concept. Triangle law. सपोज तुम्ही इथे आहात A, तुम्हाला इथपर्यंत जायचं आहे. इथे सरळ रोड आहे. A पासून C पर्यंत सरळ रोड आहे. इथे काहीतरी प्रॉब्लेम झालाय, फ्लड आहे, रस्ता खचलाय, काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, तुम्ही असे जाऊ शकत नाही. पण असा एक दुसरा रोड आहे, त्या रोडने तुम्ही जाऊ शकता. डिरेक्शन अशी आहे आपली, A पासून B पर्यंत, B पासून C पर्यंत. व्हाया ही जी कन्सेप्ट आहे आपल्या रेग्युलर लाईफमध्ये तीच ही कन्सेप्ट आहे. आपल्याला जायचंय A पासून C पर्यंत, आपला प्रवास आहे A C बार. A पासून C पर्यंत. पण ह्या रोडवर काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपण जाणार कसे? पहिलं आपण A B बार करणार, A पासून B पर्यंत जाणार, B पासून C पर्यंत जाणार. आता जॉमेट्री मध्ये बघाल तर हे पॉसिबल नाही, पण वेक्टर मध्ये हे पॉसिबल आहे. AC बार इज इक्वल टू AB बार प्लस BC बार. दॅट इज नथिंग बट ट्रायंगल लॉ. याच्यावरच पुढचा जो येतो तो आहे म्हणजे पॅरलेलोग्राम लॉ. पॅरलेलोग्राम लॉ. आता पॅरलेलोग्राम लॉ बघा, सेम घेते मी. A पासून C पर्यंत जायचं आहे. तुम्ही असे जाऊ शकता, आता आपण पाहिलं A पासून C पर्यंत जायचंय, असे जाऊ शकता, किंवा तुम्ही असे पण जाऊ शकता ना. ओढची फिगर बदलते. हा, suppose this is a parallelogram. A to C, B, D. बघा आपल्याला कुठे जायचंय? A पासून C पर्यंत जायचं आहे. A to C हा रोडवरनं जाऊ शकत नाही,
ह्या बाजूने पण एक रोड आहे, या बाजूने पण एक रोड आहे. म्हणजे तुम्ही कसं जाऊ शकता, AC बार इज इक्वल टू AB बार प्लस BC बार जाऊ शकता, किंवा AC बार इज इक्वल टू AD बार प्लस DC बार असंही तुम्ही जाऊ शकता. सेम. आता हा पॅरलेलोग्राम आहे. सपोज पॅरलेलोग्राम आहे कोण, ABCD इज अ पॅरलेलोग्राम. मीन्स AB segment AB of side AB is equal to side CD and side AD is equal to side BC because of parallelogram. Direction of AD is this one, means direction of AD and direction of BC same. Direction of DC and direction of AB is also same. Means AC bar is equal to AB bar plus BC bar. Instead of BC bar we can write AD bar because magnitude wise AD bar and BC bar are equal and also direction wise equal. Therefore AC bar is equal to AB bar and instead of BC bar we write here AD bar. AC bar means diagonal of that parallelogram. AC bar is equal to AB bar plus AD bar. Any parallelogram. Parallelogram. If suppose this vector is A bar, this vector is E bar, then this vector is always A bar plus E bar. If this is along the diagonal of that parallelogram. A bar is one of the side of parallelogram, E bar is another side of parallelogram, then that hypotenuse of that parallelogram is always A bar plus E bar. That is nothing but parallelogram law. Now the position vector of that point. Suppose this is X axis, Y axis, Z axis. कुठलीही तुम्ही तुमच्या घरात जिथे आता बसलेला आहात तिथली एक रूम पकडा, त्यातला एक कोपरा पकडा. कुठचा आहे, त्याच्या ह्या साईडचा जो असेल तो X ॲक्सिस, तो आहे Y ॲक्सिस, तो Z ॲक्सिस. नेहमी पॉईंट ऑफ रेफरन्ससाठी वेक्टरच्या तो जो काही कॉर्नर आहे तुमच्या रूमचा तो तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही आता आहात हे स्पेसमध्ये आहात किंवा मी आहे स्पेसमध्ये आहे. इथे एक पॉईंट आहे, सपोज स्पेसमध्ये एक पॉईंट आहे. तो पॉईंट ओरिजिनला जोडल्यानंतर जिथे तिन्ही ॲक्सिस मीट होतात त्याला आपण ओरिजिन असं म्हणतो. सर्वसाधारणपणे तिन्ही ॲक्सिस झिरोमध्ये मीट होतात आणि झिरोला आपण ओरिजिन असं म्हणतो. इफ वी जॉईन एनी पॉईंट इन द स्पेस विथ ओरिजिन, इथे पॉईंट आहे आणि तो ओरिजिनला आपण जॉईन केला. हा पॉईंट P आहे, ओरिजिनला जॉईन केला, ओरिजिन O. Then that vector is OP bar and this is also called as small p bar. P bar is a position vector of P. PV असंही त्याला म्हणतात. PV of P बऱ्याच ठिकाणी वाचलं असेल तुम्ही फिजिक्समध्ये. PV of P, position vector of point P is P bar and P bar is nothing but OP bar. एवढं सगळं लिहायला नको म्हणून हे असं लिहितात. हे असं लिहिलं तरी करेक्ट, असं लिहिलं तरी करेक्ट. जर एखादा वेक्टर असा असेल तर तो कसा असतो, OA बार असतो. म्हणजेच काय असतो, ए हा पॉइंट असतो स्पेस मधला आणि तो ओरिजिनला जोडलेला असतो. त्या दोन पॉइंट पासून तयार झालेला जो एरो असतो, जो वेक्टर असतो, तो म्हणजे OA बार आणि त्याला आपण सिम्पली A बार असं म्हणतो. दुसरा असेल X बार असेल. X bar is OX bar actually. Position vector of point X. Position vector of point X. कळतंय? आता हा X axis आहे for our reference. असं तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल. ज्यावेळी वेक्टर तुम्ही अभ्यासलाय त्यावेळी आय कॅप म्हणून एक वेक्टर बघितलेला आहे. स्मॉल आय कॅप, स्मॉल जे कॅप, स्मॉल के कॅप.
आता तुमच्या आय कॅप म्हणजे काय लक्षात आलं असेल. आय कॅप इज अ युनिट वेक्टर. कॅप आहे म्हणजे त्याची जी मॅग्निट्यूड आहे ही ऑलवेज 1 असते. जे कॅप मॅग्निट्यूड 1, कॅप म्हटलं की मॅग्निट्यूड 1, के कॅप म्हटलं की मॅग्निट्यूड 1. इथपर्यंत क्लिअर. आता आय कॅप इज अ युनिट वेक्टर. कॅप आहे युनिट वेक्टर अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आता जर तुम्ही रूमचे ॲक्सिस कन्सिडर केला तर हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस झाला आणि रूमच्या बाहेर जो गेला तो म्हणजे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस होतो. एका डिरेक्शनला पॉझिटिव्ह असतो. तुम्हाला पॉझिटिव्ह ॲक्सिस आणि निगेटिव्ह ॲक्सिस हे सगळं माहीत आहे. पॉझिटिव्ह ॲक्सिस अँड निगेटिव्ह ॲक्सिस. अलॉंग पॉझिटिव्ह ॲक्सिस म्हणजे ही एक काठी आहे, त्याच्यावर दुसरी एवढीच काठी ठेवलेली आहे, बरोबर त्याच्यावर ठेवलेली आहे की ज्याचं मॅग्निट्यूड 1 युनिट आहे, त्याला म्हणायचं आय कॅप. हा आहे ओ एक्स बार आहे किंवा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे. त्याच्या अलॉंग हा वेक्टर आहे किती 1 युनिट एवढ्या डिस्टन्स पर्यंत किंवा 1 युनिट एवढ्या मॅग्निट्यूडचा, त्याला म्हणायचं आय कॅप. सिमिलरली on positive y axis j cap and positive z axis it is a